नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात आपण आता पाहणार आहोत लोकसभा निवडणुकीचा विशेष कार्यक्रम छोटा पुढारी थेट लातूरच्या मैदानातून। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका नेता महाराष्ट्राचा छोटा पुढारी जनतेचा कौल जाणून घेऊया लातूर मध्ये। श्रृंगारे पुन्हा काय वाटतं कुणाचं वर्चस्व आहे? तेवढं काय माहिती आपल्याला दादा बोला काय म्हणता? हा तुकायची अडचण आहे जरा त्यांची, चला टुकणार कुठं? बरं काय चाललंय, कसं चाललंय राजकारण? शृंगारे का काय सध्या तर काय नाही, बघू आता काय स्थानिक विकास झालाय का इथला? विकास छान झालेला आहे। बीजेपीचा उमेदवार येण्याची शक्यता आहे। महाविकास आघाडी फुसक्या बार आहे। आम्हाला ते काय येत नाही हो, काय नाही याला पाहिजे राव। आम्हाला राजकारणातलं काय माहितीच नाही। राजकारणाचं कोणाला काय पडले आपल्याला? आपल्या पोटाचं पडलं एक तर। बरं चालू द्या तुमची रिक्षा। कसा चाललाय लातूरचा विकास? विकास काय बघला की महागाईन काय झाली महागाईन आपण आजचे दिन आले का? कशाचे आजचे दिन? पेट्रोल काय भाव झाले? हा एक नंबर द्यायचा बीजेपीलाच द्यायचा आता। बीजेपीला सगळ्यात उत्तम कोण आहे? बीजेपीचा आहे। आपल्याला इथपर्यंत आजपर्यंत कोणी दिलं नाही, मोदीनं सगळं दिलंय। रस्ते झाले, विकास झाला, आमच्या खेडेगावात लाईटी नव्हत्या, लाईटी आल्या। विकास कोण करते? मोदी करतो। मोदी करते का? काय केलं ते? मोदी फक्त जातीवाद केलाय, जातीवाद केलाय फक्त मोदीने जातीवाद केला। तुम्हाला कुठे रिझर्व म्हणले त्याने? आम्ही धाराशिव लोकसभा मतदारसंघातले धाराशिव उजनी गावचे आम्ही। काय मग लातूर मध्ये कोणाचं वातावरण आहे? लातूर मध्ये ह्याचं काँग्रेसचं का? लयच मिरचीचा ठसका हो। जनता कोणाला नाही जनता कोणाला ठसका देईल? जनता आता भाजपला देईल ठसका। वातावरण काय वाटतं? वातावरण तर चेंज होणार। डॉक्टर शिवाजीराव काळगे काय घे पाटील का? आपण शृंगारे पाटील तर राहिलेलं आहे ना खासदार। गेल्या 5 वर्षात कुठलं गाव काय खबर काय माहित नाही त्यांनी। पण इथं जर कळतंय 3 तिकडा काम बिगडा होऊ शकतंय। नाही चला तर बरोबर मित्रांनो, यो ठसका राजकारणाचा नाही बर का, यो मिरचीचा ठसका आहे। हे बघा ना, मिरची कसली राहो दादा, लय निवांत। निवांतच आहे। काय खासदार कोण की काय माहित नाही। खासदार कोण माहित नाही? सुधाकर सिंगर यांची चर्चा चालू आहे म्हणतात मतदारसंघात। नाही फक्त काँग्रेस। कुठं चालली कोणी चालली गावाला। काय भाव आहे मिरची सध्या? मिरच्या 260, 250, बर. 240। बर काय वाटतं कोणाला लागेल यंदा मिरची? मिरची का आता लागते? नाही मिरची काँग्रेसला। मिरची कोणाला लागेल? काँग्रेसला। बीजेपी आहे, मोदी आहे म्हणतो राम मंदिर झालं। मोदी आहे म्हणतो 370 कलम निघालं। म्हणजे श्रृंगारे साहेब येणार का? रंगाराय साहेब 100%। तुम्हाला म्हणायचं बीजेपी सरकार बस? हो 100% पंतप्रधान मोदी। नाही, टफ फाईट टफ होणार आहे। टफ होणार आहे का? गेल्या 2 वेळेस बाई दिलता काँग्रेसनं भाजपला। विधानसभा आमची, लोकसभा तुमची, पण यावेळेस असं होणार नाही। उमेदवार चांगला दिलाय। आमचा भाऊ यायच्या आधीच इथं व्हिडिओ कॉलवर बोलतो, नमस्कार काय म्हणते राजकारण बाबा? बर तुझा व्हिडिओ कॉल चालू दे। विकास झालाय का 5 वर्षात? काहीच विकास झाला नाही लातूर बद्दल तर काहीच केलं नाही कोणीच। कोणती सरकार, बीजेपी असू द्या काँग्रेस असू द्या, कोणीच काय हे केलं नाही आपल्याला। कुणाचं नशीब आता उपरवाला किस्मत हो का? कोणी तुमच्या मतदारसंघात उमेदवार? काय अजून ठरवलं नाही तेवढं। ठरवलं नाही का? तुम्हाला उमेदवार माहित नाही? उमेदवारच माहित नाही। उमेदवारच माहित नाही काय राव? असं असतं का? इलेक्शन जवळ आले मग मतदान कुणाला करणार उमेदवार माहित नसल्यावर? बघू आता कुणाला तर करू। आलो मी चालू तुमच्याकडे। काय म्हणता? काय नाही चालू आहे। कसं चाललंय राजकारण? राजकारण चालू आहे। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार लागू शकतो। कामं झालीत का? हो, कुठले? रेल्वेचं झालेलं आहे, त्यानंतर रोडची झालेली आहेत। बरं भरपूर विकास झालेला तुझा। भरपूर चांगला विकास बाकी नाही ना अजून काय? नाही अजून करतात ना, अजून बाकी असते जण। म्हणजे शृंगारे पाटील गड राखणार म्हणायचं नाही, ती आता मतदान झाल्यावर बघू ना। जनता जनार्दन काय म्हणते लातूरचं राजकारण? लातूरचं काळगे काय घे आपण बीजेपी काम केलेले दिसते तिथं? काहीच काम केलं? काहीच. काम दिसले? सोयाबीन 4000चा भाव ठेवलाय सरकारनं।
हा हा पुन्हा मग सारे चोर घेऊन सरकार चालवले त्याला कसं देव निवडून दादा पवारला घेतलं मध्ये हा त्यांच्यावर घोटाळा काढला पुन्हा अशोक चव्हाणला त्यांच्यावर घोटाळा काढला त्यांना घेतलं मध्ये हा पण मग असे जर घ्यायल्यावर कसं त्यांना निवडून द्यावं आपण ते हिंदुत्वासाठी गेलेत म्हणतात ना. कशाचं हिंदुत्व सारे का मेले का हिंदुत्वाला देव का निवडून हा हिंदुत्व झाले बाकीचे मेले का सारे समाजात पुन्हा आता म्हणजे सत्ता बदल होणार का? होणार. स्पेशली महाराष्ट्रामध्ये जे फोडाफोड झाली नाही, पक्ष जे फोडलेले आहेत, सगळ्यात मोठं लोक नाराज आहेत त्याच्यामुळे. भ्रष्टाचार केलेल्या लोकांना तुम्ही पद दिलेले आहेत, मंत्री केलेलं आहे. आपण सगळे मोदी सरकार म्हणते आजचे दिन आणलेत आम्ही. एक मोदी तुम्ही गृहीत धरू नका. असं जो लोकप्रतिनिधी त्या भागाचं प्रतिनिधित्व करतो, त्या भागाच्या लोकांच्या समस्या त्यांनी सोडवायला पाहिजेत. नाराज आहेत लोक. बदल आपल्याकडे 100% होणार. फक्त आम्हाला देशाचा विकास करायचे आणि देशाला पुढे घेऊन जायचे, देशाला महासत्ता बनवायचे, आपल्याला आत्मनिर्भर बनायचे देशाला. पाणी प्रश्न हा कायमचा सुटला पाहिजे अशीच आमची धारणा आहे. लातूरचं अर्थकारण हे शेतीशी निगडीत आहे. शेतीच्या प्रश्नावर लढा देण्याचं माझी मानसिकता आहे. वंचित बहुजन आघाडी हा काही कुठल्या बापलेकाचा, मायलेकीचा किंवा धनाढ्य माणसाचा पक्ष नाही. हा पक्ष सर्वसामान्याचा आहे. खासदार निवडून दिलेले आमच्या मतदारसंघात पुन्हा फिरकले नाहीत असं जनतेचीच म्हणजे इच्छा आहे. फक्त गुत्तेदारी मिळवण्यासाठी त्यांची खासदारकी आहे. विरोधकांनी डोळ्याला चष्मा लावलाय, काळा चष्मा. तुम्ही मला कामं किती झाले ते विचारा ना. शेतकऱ्यांना हमी भाव देण्याबद्दल या सरकारनं वचन दिलं होतं, दिलं नाही. सरकारनं कर्जमाफी देण्याचं वचन दिलं होतं, दिली नाही. सरकारनं विमा वेळेवर देण्याचं वचन दिलं होतं, दिली नाही. सरकारनं GST लावून शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टी महाग करून ठेवल्या. राष्ट्रीय महामार्ग औसा ते नांदेड हा 3000 कोटीचा, जलजीवन मिशन मध्ये मी जवळजवळ 4000 कोटीची कामं या ठिकाणी केलेली. काम आज रेल्वे फॅक्टरी बनली आहे, त्याचं उद्घाटन झालंय त्या ठिकाणी. सुपरफास्टचे हॉस्पिटल बांधून देण्याचं काम मी 180 कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे हमी भाव देऊ, कृषी माफीसाठी, कर्जमाफीसाठी प्रयत्न करू, विमा देण्यासाठी एक वेगळा आयोग निर्माण करू आणि शेती व्यवसायासाठी लागणाऱ्या गोष्टीवरील GST माफ करू. सिव्हिल हॉस्पिटल ची जागा भाजपाच्या सरकारने आश्वासन दिलं होतं, परंतु तो प्रश्न अद्याप पेंडिंगच आहे. त्याची पूर्तता वंचित बहुजन आघाडीचा लोकसभेचा उमेदवार म्हणून निवडून आल्यानंतर निश्चित मी सोडेन. म्हणून हायवे 4 लेन, एअरपोर्ट हायवे 4 लेन मी येणाऱ्या कार्यकाळामध्ये करणार आहे. तर वॉटर केडीच्या माध्यमातून आपल्या लातूर जिल्ह्याला पूर्ण दुष्काळ मुक्त करण्यासाठी या ठिकाणी 24 तास पाणी कसं मिळेल.